विक्रमसिंहजी, आता दुधाचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात भरपूर होतं, म्हणजे कोटी लिटरमध्ये काही उत्पादन आहे. पण हे दुधाचे जे बाय प्रोडक्ट्स असतील, पनीर असेल, चीज असेल, मावा असेल, इथे भेसळीचा मुद्दा खूप मोठा आहे. ही पहिली केस अशी झाली आहे की केंद्र सरकारने सुमोटो हा गोष्ट सिरियसली घेतली. तुम्ही मुद्दा मांडल्यानंतर हो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिला हा मुद्दा मांडला गेला, त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये मुद्दा आला, मग लोकसभेमध्ये मुद्दा आला आणि केंद्र सरकारने FSSAIने एक नोटिफिकेशन काढलं ज्याच्यामध्ये देशातनं सगळीकडनं हरकती मागवल्या गेल्या. कालच्या 16 जूनपर्यंत त्याची मुदत होती आणि त्या हरकतींवरती आता पुढची ॲक्शन होईल. आणि हरकत ही होती की तुम्हाला ॲनोलॉग शब्द ठेवायचा आहे की नाही. कारण काय होतं की ॲनोलॉग चीज आणि चीज नवीन माणसाला कळणार नाही. बरोबर. तर चीज हे सेपरेट असावं आणि जे काही व्हीगन सबस्टिट्यूट आहे ह्याला चीज म्हणूच नका, तुम्ही दुसरं नाव द्या. पनीर म्हणूच नका, ह्याला दुसरं नाव द्या. तर याच्या संदर्भात हरकती मागवल्यात आणि अनेक शेकडो हरकती तिथे जमाई झालेल्या आहेत. आता त्याच्या छानण्या चालू आहेत, त्याचं पेपर प्रेझेंटेशन्स काही गेलेले आहेत, ते व्हेरीफाय करून मला खात्री आहे की नक्कीच हा ॲनोलॉग शब्द निघून जाईल. आणि हा जर निघाला तर अनेकांचं कल्याण होईल. म्हणजे एकतर खाणाऱ्याचं कल्याण होईल, प्रोडक्शन करणाऱ्यांचं कल्याण होईल आणि जे मेन प्रोड्युसर आहेत, मूळ शेतकरी आहे, त्याचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.